शैक्षणिक आरक्षण जाईल. इथल्या असणाऱ्या ओबीसीना विचारतो 1990च्या अगोदर घरामध्ये एखादा तरी डॉक्टर होता का ओबीसीच्या? एखादा तरी आयएस अधिकारी होता का? एखादा तरी आयपीएस अधिकारी होता का? या उच्च पदाधिकारी होता का? समाज व्यवस्थेमध्ये ज्या शिडीने आपण वरती चढतो त्या शिडीशी इमानदार राखणं हेच सगळ्यात महत्वाचं आहे. नाही तर शिडीचा वापर केला ही जर वृत्ती ओबीसीची यापुढे राहिली तर त्यांना वाचवणारं कोणी पुढे येणार नाही हे लक्षात. ओबीसीने आता असताना स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागणार. आणि जे राजकीय नेत्यांवरती विश्वास ठेवताय ओबीसीच्या तो खऱ्या अर्थाने इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो. तो इथल्या व्यवस्थेशी दोन हात खेळू शकतो का? नरेंद्र मोदीला शिव्या देऊ शकतो का? अमित शहाला शिव्या देऊ शकतो का? देवेंद्र फडणवीसला शिव्या देऊ शकतो का? तो जर साध्या शिव्या देऊ शकत नसेल, तो साध्या शिवाय देऊ शकत नसेल तर काय शिवाय देऊ शकत नाही? तू का शिवाय देऊ शकत नाही? तर त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलं. त्याचं घोंगडं त्याच्या हातामध्ये अडकलेलं आहे आणि त्याला माहित आहे मी असताना टीका केली तर माझं घोंगड्यासकट मला तिहार जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती. त्या जेलमध्ये जावं लागेल अशी असणारी परिस्थिती. आणि म्हणून त्या असणाऱ्या ओबीसीला माझं सांगणं आहे की वंचित शिवाय आपल्याला पर्याय नाही हे लक्षात. वंचित शिवाय इथला पर्याय नाहीये.